तर आखातामधले हे युद्ध गेल्या काही दिवसांपासून साधारणपणे महिना उलटून गेलेला आहे सुरू आहे आणि आखाती युद्धामध्ये चीननं प्रथमच अमेरिकेला थेट धमकी दिली आहे। हॉर्मुझमध्ये आमची जहाजं अडवू नका अशी चीननं थेट धमकी दिली आहे। आमची जहाजं आमचे टँकर्स हे हॉर्मुझमधून येतच राहतील असं चीनचं म्हणणं आहे। इराणसोबत आमचा व्यापार आणि ऊर्जा करार झालाय, त्यामुळे आमची जहाजं आणि टँकर अडवले जाऊ नयेत असं चीनकडून सांगण्यात आलंय। हॉर्मुझमध्ये अमेरिकेकडून नाकेबंदी, इराणहून जाणाऱ्या आणि इराणला येणाऱ्या जहाजांची केली नाकेबंदी, जगभर इंधन पुरवठ्यावरती परिणाम होण्याची भीती। आखाती युद्धामध्ये चीनची प्रथमच अमेरिकेला थेट धमकी, हॉर्मुझमध्ये आमची जहाजं अडवू नका, इराणसोबत आमचा व्यापार आणि ऊर्जा करार, चीनचा इशारा। मुंबईमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू। गोरेगाव नेस्को संकुलामधील लाईव्ह कॉन्सर्टच्या दरम्यान घेतले होते ड्रग्स। मृतांमध्ये एका मुलीचा समावेश। पोलीस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, 3 जणांना अटक। नागपूरमध्ये राजधानी एक्सप्रेसमधून 4,26,00,000 रुपयांचं कोकेन जप्त, एका महिलेला अटक। औषधाच्या 50 कॅप्सूल्समध्ये लपवून सुरू होती तस्करी। अमरावतीच्या परतवाड्यामध्ये अखेर मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी मोहम्मद अयाजवरती गुन्हा दाखल। आमदार प्रवीण तायडेंच्या तक्रारीनंतर गुन्हा। नाशिकच्या TCS मधील लैंगिक शोषणाची टाटा सन्सकडून अंतर्गत चौकशी सुरू। कसलेही शोषण किंवा दबाव सहन करणार नाही असं अध्यक्ष N चंद्रशेखरन यांचं स्पष्टीकरण। बोंधू अशोक खरातला 4थ्या गुन्ह्याप्रकरणी पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। महिलेला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा देखील आरोप। पोलीस पुन्हा एकदा खरातची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता। आशा भोसले यांच्या निधनाची बातमी देणाऱ्या आणि गाणी दाखवणाऱ्या जिओ न्यूजला पाकिस्तान सरकारची नोटीस। भारताशी निगडीत सामग्री दाखवण्यास केली मनाई। प्रशांत किशोर यांच्या आयपॅकचे संचालक ईडीच्या ताब्यात। विनेश चांडेल यांना दिल्लीमधून ईडीनं घेतलं ताब्यात। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या प्रचार अभियानाचं आयपॅककडे काम। अकोल्यामध्ये काल देशामधलं सर्वाधिक 43.8 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद। अमरावती, यवतमाळ, वर्ध्यामध्येही पारा राहिला 43 अंशांच्या पुढे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 135व्या जयंतीच्या निमित्तानं देशवासियांकडून अभिवादन। चैत्यभूमीवरती लोटला भीम अनुयायांचा सागर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।